नमस्कार, टू मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आजची आपली भाजी आहे गवारीची। रोज रोज तीच गवारीची भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे, तर या पद्धतीने खुरासणीच्या चटणीमध्ये ही भाजी बनवून बघा, नक्की आवडेल। काही लोक याला कारळा सुद्धा म्हणतात, कारळ्याची चटणी पण म्हणू शकता तुम्ही। तर आमच्याकडे याला खुरासणी म्हणतात। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर इथे मी 1 वाटी खुरासणी घेतलेले आहेत आणि पाव किलो गवार घेतलेली आहे आणि ती दुसरीकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे। तर या पाण्यामध्ये आपण ही गवार पूर्ण अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे अर्धी। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तर गवार शिजेपर्यंत आपण दुसरीकडे चटणी बनवून घेऊया खुरासणीची। तर त्यासाठी एका पॅन मध्ये आपण खुरासणी आणि त्यासोबत 5 ते 6 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या छान भाजून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटं। मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरच मी अशी भाजून घेणार आहे। ही नुसती चटणी भाकरीसोबत चपातीसोबत खायला सुद्धा खूप छान लागते। ही बनवून फ्रीजमध्ये ठेवली तर ती 15 ते 20 दिवस व्यवस्थित राहते। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थंड करून घेतलेली खुरासणी आणि मिरच्या घालणार आहोत। यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालून छान चटणी वाटून घेणार आहोत। आपण इथे बघू शकता, स्मेल सुद्धा खूप छान येतोय। तरी ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली तरी खूप दिवस चांगली राहते। तर इथे आपण बघू शकता आपली गवार सुद्धा अर्धी शिजलेली आहे। तर इथे कशी निवडायची ते मी तुम्हाला आता दाखवते। तर इथे आधी थंड करून घेतलेली आहे गवार पूर्ण आणि यानंतर अशा पद्धतीने बाजूच्या या शेरा काढून घ्यायच्या आहेत। टिफिनसाठी ही मस्त रेसिपी आहे, भाकरी किंवा चपाती सोबत खायला खूप छान लागते ही भाजी, किंवा असं गरमागरम वरण भात आणि ही भाजी असेल तर खूपच छान। तर अशा पद्धतीने या सगळ्या बाजूच्या साइड्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। भाजी इथे निवडून झालेली आहे आपली। तर दुसरीकडे आपण पॅन गरम करून घेतला आहे फोडणीसाठी। तर इथे मी तेलामध्ये कांदा, लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता हे घातलेलं आहे आणि हे परतून घ्यायचं आहे। कांद्यावरच थोडंसं मीठ घातलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आपण चटणीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि गवार शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कांद्यावर थोडंच मीठ घातलेलं आहे। कांदा परतून झाला का यामध्ये हळद आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घालणार आहोत। आणि यामध्ये आपण बनवलेली चटणीमधली 3 चमचे ही चटणी घातलेली आहे आणि निवडून घेतलेली गवार। इथे छान 10 मिनिटं आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, वाफेवरच ही भाजी शिजवायची आहे। आणि यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा
गरम मसाला आणि अर्धा चमचा गूळ घालणार आहोत टेस्ट बॅलन्स करण्यासाठी. आणि परत एकदा 5 मिनिटं आपण हिला छान वाफवून घेणार आहोत. एक वेगळी चव आहे या भाजीला, त्याच्यामुळे नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मला कशी वाटली गवारीची रेसिपी. आणि टू मॉम्स किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. तर इथे भाजी तयार आहे आपली, आपण बघू शकता. भाकरीसोबत एन्जॉय करा. थँक्यू.